नमस्कार सगळ्यांना. लाईफ कोच आर के या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. यश लाईफ कोच सर्व विषयातील व्यक्तींसाठी त्यांच्या विविध विषयांवर कोचिंग म्हणजे शास्त्रोक्त मार्गदर्शन करणे. मी लाईफ कोच रवींद्र खानोलकर. या युट्यूब चॅनलवरचे सर्व विषय जे आहेत हे आपल्या नातेसंबंधियांना आणि मित्रमैत्रिणींना उपयुक्त असणार आहेत, कारण ते सगळे जीवन विषयक असणार आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या समोर असे जे मधून मधून व्हिडिओ बनतील ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि उपयोगाला येतील. एक लक्षात घ्या, मला YouTube वरून काही अर्थसहाय्य मिळत नाहीये आणि मिळणार ह्याची उम्मीद करून मी हे काम करत नाहीये. आपल्याला विनंती का केली, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, की हे मेसेज जास्तीत जास्त दूरपर्यंत आणि लोकांपर्यंत जावे. कारण कसं असतं, हे सगळे विषय आहेत ना, हे आपण शेतात बिया टाकतात तसे असतात. कारण सुरुवातीला आपल्याला काही दिसत नाही, पण 5, 7, 10 दिवसानंतर अंकुर फुटलेले दिसतात. त्यामुळे विचार एकदा डोक्यात गेले की मग ते आपले आतून काम करतात. आणि ही सगळी शास्त्रोक्त गोष्टी आहेत जी माझ्याकडून तुमच्याकडे येणार आहेत ते. त्यामुळे हे माझे विचार म्हणून धरू नये. आपल्याला एक बेसिक काही सायंटिफिक गोष्टी कळतायत असं धरावं. आपल्याकडे जर जीवनविषयक कोणते प्रश्न असले तर ते कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपलं नाव नंबर गुपित ठेवून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन अशाच एखाद्या व्हिडिओवर. आजचा विषय आपल्या समोर आहे ताणतणाव निर्मूलन ऑब्लिक स्ट्रेस मॅनेजमेंट. वरवर पाहता एके ठिकाणी निर्मूलन आहे आणि एके ठिकाणी मॅनेजमेंट आहे. आपण हे दोन शब्द आधी समजून घेऊया. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. आपण म्हणतो मनी मॅनेजमेंट म्हणजे पैशाचं व्यवस्थापन करणं, मटेरियल मॅनेजमेंट, पॉवर मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, मॅनपॉवर मॅनेजमेंट. म्हणजे काय करतो, उपलब्ध गोष्टी आहेत त्या आपण योग्य रीतीने त्याला असं अरेंज करतो की त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल आणि कमीत कमी नुकसान होईल आपलं. पण दुसरीकडे आपण म्हटलंय ताणतणाव निर्मूलन. निर्मूलन म्हणजे नाहीसं करणं. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट या शब्दाचाही अर्थ तुम्ही असाच धरा की स्ट्रेस नाहीसा करणं, आणि आला कोणताही स्ट्रेस तर तो परत नाहीसा करणं ही मॅनेजमेंट. नवीन कोणताही ताणतणाव उगवला तर त्याचं पण निर्मूलन झालं पाहिजे. त्यासाठी जे काही मेथड आहे ती आपल्याला आज समजून घ्यायची आहे. ताणतणाव म्हणजे डोक्यात असे काही विषय असतात जे अपेक्षेपोटी सतत मेंदूला त्रास देत असतात आणि ते निरुत्तर राहतात. ते निरुत्तर राहिल्यामुळे सतत त्रास देतात आणि अशा नवीन निरुत्तर विषयांना पण थारा देतात. आणि तेव्हा आपण म्हणतो की बराच ताणतणाव आहे, की हा मला स्ट्रेस आहे. आपल्याला कशाचा एक ताण आहे ती एखादी गोष्ट आठवून ठेवा पुढचा व्हिडिओ ऐकताना. साधारण अंदाज घेतला तर ताणतणाव कुठून येतात. मगाशी म्हटले की ज्याच्यावर आपण ज्या गोष्टींना निरुत्तर ठेवतो, म्हणून जीवनशास्त्रामध्ये एक म्हटलेलं आहे की असा कोणताही विषय पेंडिंग ठेवू नका की जो तुम्ही अटेंड केलेला नाही. तो अटेंड करा, त्याच्यावर कार्य करा. हे फार महत्वाचं सांगितलंय. पण काही गोष्टी आपल्याकडे अशा होतात की त्याच्यावर कार्य होत नाहीत आणि त्या डोक्यात जमून राहतात. सगळ्यात महत्वाचा त्याच्यासाठी भाग आहे तो स्वतःचा स्वभाव. स्वभाव आणि मानसिकता मी वेगळं धरलंय ना. स्वभावात काय येतं की एखादा मनुष्य नकारार्थी विचारांचा असतो.
त्यांना सतत ताणतणाव असतोच, कारण विचारच नकारार्थी आहेत ना. त्यामुळे नकार घंटा असेल तर आपल्याला समोर उत्तर नाही आहे. बरेचदा ना असत्य बोलण्यावर किंवा असत्य वागण्याने ताणतणाव येतो. कधी असं म्हटलं जातं की अरे, वेळेसाठी थोडस असत्य बोलायला लागतं, हे खरोखर चुकीचं आहे. आपण जेवढं सत्यावर जगू तेवढं आपलं माइंड, डोकं, मेंदू फ्रेश राहतो आणि कसलाही ताण येत नाही. त्याचबरोबर कर्तव्याला न पाळणं, म्हणजे धरून चला एखादीचे पालक आहेत, वृद्ध ज्येष्ठ, आणि एखाद्या मुलाकडून किंवा मुलीकडून त्यांची कमी दखल घेतली जात असेल तर तो एक ताण असतो. हं? कर्तव्याला न पाळणं, वेळ न मिळणं, कठीण असणं, तिथे न पोहोचणं, अशक्य असणं, ह्या गोष्टी वेगळ्या असतात. पण आपल्या मनालाच खातं की अरे, मी करू शकतो पण मी केलं नाही. बऱ्याच लोकांना भूतकाळाचं दुःख कवटाळून बसायची आवड असते, की माझ्या जीवनात असं आलं, माझ्या म्हणजे ही परत नकार घंटा असते मगाच्या नकारात्मकतेमुळे, किंवा भविष्याची भीती वाटते. असं झालं तर, म्हणजे आजारपण आलं अचानक आणि माझ्याकडे मेडिक्लेम नसला तर, किंवा आहे तो पुरेपूर नसला तर. बरेचदा काय होतं या मानसिकतेमुळे ना, आपल्या आपण ज्याला विल पॉवर म्हणतो, इच्छाशक्ती, ती निगेटिव्ह काम करायला लागते आणि जे नाही होणार ते होतं. त्यामुळे याला म्हटलंय स्वभाव. पुढे आपण मानसिकतेत येणार आहोत, तिथे पण हेच लागू आहे. पण स्वभाव बदलता येतो का? तर आपल्या जीवशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट आपण सातत्याने 21 दिवस केली तर 22व्या दिवशी स्वभाव बदलतो. उदाहरणार्थ, नकारात्मकता घेऊया आपण, की 21 दिवस सातत्याने आपण आठवत राहायचं की आतापर्यंत आज मी काय नकारात्मकता केली, दुपारपर्यंत काय केली, संध्याकाळपर्यंत काय, म्हणजे कुठे बोललो कोणाशी, त्याच्यात मी नकारात्मक काय बोललो किंवा नकारात्मक काय विचार केला. हे जर 21 दिवस सातत्याने केलं, सातत्याने शब्द पण महत्वाचा आहे, एखाद दिवस विसर पडला तर परत 21 दिवस मोजायचं. तर जीवशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 22व्या दिवशी पासून तुम्हाला ती सवय होते. मग असत्याच्या बाबतीत पण तेच. त्यामुळे स्वभावावरून पुढे जाऊया आपण मानसिकतेमध्ये. आपला स्वभाव असतो ना, तो जास्त करून दुसऱ्यांवर अवलंबून असतो. त्याच्यावर मी तिसऱ्या पॉइंटवर येईन. त्यामुळे काय होतं, आपल्याला राग येणं, एखाद्या गोष्टीचं मोह होणं, वस्तूचं लोभ होणं, म्हणजे सोनं डबल करून दिलं जातं म्हणून आपल्याला ऐकीव आहेत की कोणीतरी आपलं 4 बांगड्या दिल्या आणि त्या तो व्यक्ती गायबच झाली. मत्सर असणं, म्हणजे द्वेष सारखं, तुलना करणं दुसऱ्याची, ईर्ष्या असणं, याला स्पर्धा पण म्हणू शकतो, घृणा, निंदा, आणि सगळ्यात मोठा आपला शत्रू म्हणजे अहंकार, मी आणि गर्व. हा एवढा सुप्त असतो ना, तो आपल्याला खूप त्रास देतो, पण आपणच आपल्याकडे जर बारकाईने बघितलं तर आपल्याला त्याचा शोध लागतो. आता या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी दुसऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे. त्याच्यासाठी आपण का म्हणतो दुसऱ्याचे विचार न पटणं, की तो आपला दुश्मन बनतो. त्यांचे विचार त्यांच्याकडे, ते त्यांच्या अनुभवावर अवलंबून आहेत, लहानपणापासूनच्या ब्रिंगिंग अपवर आहेत, त्यांच्या शिक्षणावर आहे, घरातल्या संस्कृतीवर आहे, त्याच्या आजूबाजूच्या संस्कृतीवर आहे, किंवा काही घटना अशा घडलेल्या असतात. तर दुसऱ्याच्या विचार न पटणं, आणि आपण बरेचदा सगळ्यात मोठी एक गोष्ट करतो, दुसऱ्यांनी काय करावं ह्याच्यावरच काम करतो. आता मला सांगा, मगाच्या मानसिकतेच्या गोष्टी आणि दुसऱ्याचे विचार न पटणं किंवा दुसऱ्याने काय करावं, ह्याचा आपल्या ताणतणावाशी काय संबंध आहे?
कारण आपण त्या विषयाकडे चुकीच्या दृष्टीने बघतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्याला अशा प्रकारचं ईर्ष्या, तुलना, मत्सर, मोह होणार नाही याची दखल घ्यायची. हे कधी दखल घेतली जाते ते सांगतो. आपण जोपर्यंत आपल्याला समोरच्यापेक्षा कमी समजतो तेव्हाच आपल्याला या गोष्टी उद्भवतात डोक्यात. आपण का कमी समजतो? कारण आपण अशा प्रकारच्या कार्यात नसतो. तर स्वतःला एक उत्तम प्रकारच्या कार्यात जर झोकून घेतलं तर आपल्याला दुसऱ्याबद्दल या गोष्टी वाटत नाही आणि त्याचा काही उपयोग नसतो. उलट पक्षी अशी मानसिकता किंवा दुसऱ्याचे विचार न पटणं, दुसऱ्याने काय करावं याच्यावर काम करून ते विषय आपल्या डोक्यात राहतात, त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. परिस्थितीजन्य ताणतणाव असतात. आर्थिक, शारीरिक व्यंग किंवा एखादं आजारपण. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्याला कार्यरत राहायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं मी लगेच थोडंसं उत्तर पण सांगतोय, लक्षात घ्या. एक प्रार्थना, एक माझा व्हिडिओ आहे याच्या अगोदरचा. हे देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती विना अट स्वीकारण्याची मला मनाची प्रसन्नता दे. विना अट स्वीकारणं म्हणजे विसरून जाणं की ही परिस्थिती मी बदलू शकणार नाहीये ना, ती विसरून जायची. मी अगदी माफी मागून म्हणतो की इथे शारीरिक व्यंगाशी संबंध आला की आपल्याला कोणाचं अरेरे वगैरे नकोय, मदत पण नकोय. पण ते अरेरे तर नकोय, कारण त्यांनी शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तीला त्रास होतो. त्यांनी मान्य केलंय की मी एका हाताने अपंग आहे किंवा माझा ऍक्सिडेंट मध्ये एक पाय एम्प्यूट केलेला आहे, म्हणजे कृत्रिम आहे, हे मान्य केलेलं. हे देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती विनाअट स्वीकारण्याची मला मनाची प्रसन्नता दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचं धैर्य मला दे. आता आपण अपंगत्वाचा विचार केला आहे, तर अशा ह्याच्यात मी काय करू शकतो आणि ते करण्यासाठी लागणारं धैर्य. आणि ह्या दोन्ही गोष्टी समजण्यासाठी मला ज्ञान दे, बुद्धी दे की काय मी करू शकत नाही खरं करत आणि काय मी करू शकतो. तर हे जे परिस्थितीजन्य आहे, आर्थिक म्हटलंय, शारीरिक व्यंग म्हटलंय आणि आजारपण, ह्याच्यावर आपण या प्रार्थनेला धरून जर काम केलं तर ताण तणाव नाही राहत. आपला विषय सुटतो असं मी म्हणत नाही. आज आपण फक्त ताणतणावावर म्हणणार आहोत, बोलणार आहोत. तर आता ताणतणाव म्हणजे काय? आपण जे मगासपासून एक 4 मुद्दे बघितले, त्याच्यात आहे स्वभाव, त्याच्यानंतर मानसिकता बघितली, व्यक्तीमुळे, दुसऱ्या व्यक्तीमुळे होणारा ताण किंवा तणाव हे पण बघितले. त्याच्यानंतर आपण परिस्थितीजन्य गोष्टी पण बघितल्या. आता ह्याच्यात काय होतं माहितीये की मगाशच्या विषयावर आलो की ताणतणाव म्हणजे काय. असे जे विषय असतात ना ते डोक्यात येतात आणि त्याला उत्तर आपण देत नाही, निरुत्तर राहतात, म्हणून ते डोक्यात राहतात आणि म्हणून त्याचा ताण येतो. म्हणजे काय थोडक्यात, की हे जर ह्या गोष्टींवर आपण उत्तर शोधलं आणि त्या दृष्टीने काम करायला लागलो की हा ताण झिरो होतो, लक्षात घ्या. म्हणून मगाशी सांगितलं एखादा ताण आठवा. कारण हे सगळं ऐकत असताना आपण मनात म्हणणार की या ताणावर माझ्याकडे काय उत्तर आहे, मी काय करू शकतो. ते निरुत्तर का राहिलेलं आहे आणि जादू आहे त्याच्यात. ताणतणाव कुठवर आपल्यापर्यंत राहतो माहितीये का? ज्या मिनिटाला तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात करता त्याला आपल्याला परमनंट आसरा नाही द्यायचा आहे. भाड्याच्या जागेत जसा भाडेकरू ठेवतात तसं नाही ठेवायचंय, त्याला आपल्याला काढून टाकायचंय. डोक्यातला ताणतणाव झिरो करायचा आहे
म्हणजे आपला मेंदू, आपलं डोकं, आपली मानसिकता इतर चांगल्या गोष्टींवर काम करेल आणि यशप्राप्ती होईल. तर प्रथम ठरवा, एखादा कुठचाही आपल्या डोक्याचा ताणतणाव असेल तो समोर घ्या. आधी ठरवा की हा मला काढायचा. मगाशी आपण म्हटलं एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला ताणतणाव येतो किंवा दुसऱ्याने काय करावं यामुळे जर येत असेल, तर जगात ना एक सगळ्यात सोपं उत्तर आहे की माफ करा आणि माफी मागा. आता इथे आपला नाहीतर अहंकार किंवा गर्व मध्ये येतो. एखादा विषय घेऊन आपल्याला आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत तो जपण्यासाठी ते काही सोनं सोनं किंवा जवाहर आहेत का, दागिने आहेत का, तर नाही आहे. आणि मनुष्य मनुष्य आहे. कारण काय होतं, आपण जर चुका केल्या तर आपण आपल्याला माफ करतच पुढे जातो, पण दुसऱ्याची कधी कधी एक बारकी चूक पण डोक्यात राहते. इथे परत तो अहंकार आणि मी येतो आणि ती आपल्याला सलते. म्हणून म्हटलं जातं, नख वाढली तर आपण बोट नाही का, नख का वाढलेला भाग. त्यामुळे एक एक विषय असे कट करत जीवनात पुढे जायला पाहिजे आणि आपलं डोकं रिकामं करायला पाहिजे. का? दुसऱ्यामुळे जर ताणतणाव आला तर त्याचा दुसऱ्याला काहीही फरक पडत नसतो, आपल्यालाच पडत असतो. त्याच्यामुळे, तिच्यामुळे, त्याच्या या वागण्यामुळे, त्याच्या या कृतीमुळे, म्हणजे काय, त्या व्यक्तीला कदाचित माहितीही नसतं की आपल्यामुळे कोणाला ताण झालाय ते. म्हणून ताणतणाव हा आपला विषय आहे, आपल्या डोक्यात घर करून राहिलेला विषय आहे. आणि तो आपल्याला एक एक करून काढायचा आहे. तो कसा काढायचा, की आधी ठरवा की हा विषय माझ्या डोक्यातून मला काढायचा आहे, मला त्या ह्याच्यासाठी काय करायला. त्याप्रमाणे म्हणजे ते ध्येय झालं. ध्येय निवडा की मला हा ताणतणाव काढायचा आहे. त्याप्रमाणे प्लॅनिंग करा. मगाशी मी म्हटलं माफ करा आणि माफी मागा. पण याच्यासाठी ना कोण माफ करू शकतं किंवा माफी मागू शकतं माहिती आहे का? जो बलाढ्य असतो तोच. आपण जर समोरच्याचा ताण घेतला आहे म्हणजे आपण त्याला जर आपल्यापेक्षा कमी लेखत असू, तर आपण मोठे कधी होणार आहोत. आपण जर म्हटलं की बाबा हा एक विषय झाला होता आणि हा मी पण डोक्यातून काढून टाकतोय किंवा टाकते आहे, तू पण काढून टाक. पाहिजे तर एक तर बघा, म्हणजे समोरच्याची चूक असेल तर म्हणायचं जाऊन दे, हा विषय काढून टाक, तुला हवं तर मी हा विषयातून तुला माफ कर. किंवा तो मनुष्य जर अडामंट असेल तर म्हणा मी माफी मागतो पण हा विषय नको. कधी कधी काय होतं माहितीये, रस्त्यावरून चालताना घरातूनच आपल्याला भीती असते की बाबा अमुक एक मनुष्य ज्याला आपण टाळतोय तो याच वेळेला समोरून येतो, तो रस्त्यात भेटला तर. मग लांबून आपण शोधत असतो तो कुठच्या फुटपाथने येतोय, उजवीकडच्या का डाव्या, त्याला टाळायचं कसं, बाजूला एखादं दुकान आहे का पटकन शिरायला. एवढे ताण घेऊन आपण जगतो. त्यापेक्षा एकदा भेटायचं, विषय सॉर्ट आउट करायचं, हाय हॅलो करायचा आणि आयुष्यभर हाय हॅलोची रिलेशन ठेवायची, व्यवहार नाही करायचा जर आपल्याला पटत नाही तर. कारण घमंड आणि मी माझं मुळे मुळे ना आपण बऱ्याच वेळेला अशा छोट्याशा एका गोष्टीमुळे नातं तोडतं. मी म्हणतो फक्त हाय हॅलोची रिलेशन ठेवा. आपण बऱ्याच ठिकाणी करतो, काय कसं काय, कसे आहात तुम्ही, आणि झालं. परत तो मनुष्य 6 महिने नाही भेटला तरी तो काही कुठे लिस्टवर नसतो नेहमी फोन करून विचारायला की कसे आहात तो. तर ऍक्शन प्लान बनवा. म्हणजे परत ध्येय निवडणं म्हटलं, एक तो विषय आपण डोक्यात घेतला त्याचं प्लॅनिंग करा, त्याच्यावरच्या ऍक्शन ठरवा, कामाला लागा आणि त्याचा पाठपुरावा करा आणि ते काढून टाका. ही जर सवय आपल्याला लागली तर जीवनात आणखी काही जर ताणतणाव असतील मगाच्या 4 कारणांमुळे, तर आपण एक एक तो ताण संपवू शकतो. आणि लक्षात घ्या, जेव्हा ताणतणाव विरहित डोकं असेल, आपलं मेंदू असेल, बुद्धी असेल, तर आपण परत एक नवीन मोठं विश्व निर्माण करू शकतो. कारण ना
अशा ताणतणावामुळे डोक्याला सतत एक टोचणी राहते. आपल्या डोक्याला, समोरच्याच्या नाही. आणि त्याला इंग्लिशमध्ये नॅगिंग म्हणतात. म्हणजे एखादा आपल्याला दाढ दुखत असेल तर ती कशी मधून मधून ठणकत असते. आणि त्यामुळे आपल्याला उत्तम रीतीने इतर कार्य पण करता येत नाही. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ताणतणावाचं व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे पण त्याचं निर्मूलन करायचं आणि कोणताही ताणतणाव येणार नाही याची दक्षता घ्यायची. आल्या आल्या त्याला उडवून टाकायचं. क्रिकेटमध्ये जसं समोरून बॉल येतो आणि बॅट्समन त्याला 6 किंवा 4 वर उडवतो त्याप्रमाणे. आणि याप्रमाणे मनाची ताकद वाढेल, प्रसन्नता येईल, उत्साह वाढेल आणि आपल्याला आणखी एक वेगळ्या प्रकारचं यश मिळू शकतं. तर हा विषय इथे मी थांबवतोय. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार.